इतिहास. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण RBIचा इतिहास शिकलेलो होतो आणि RBIची स्थापना कशी झाली त्याची स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेतलेली आहे. आता RBI स्थापन झाल्यानंतर RBIला कोणते काम करावे लागते, RBI ॲक्ट 1934 नुसार RBIला कोणकोणते काम करावे लागते त्याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहे. मित्रहो, स्पर्धा परीक्षेसाठी RBI ही संस्था खूप महत्त्वाची आहे. ती सरळ सेवा राहो का कंबाईन B राहो का कंबाईन C राहो, पुढे येणाऱ्या ज्या काही आपल्या परीक्षा राहील त्यासाठी बँकिंग इंडस्ट्रीवर एक प्रश्न ते 2 प्रश्न राहील, ते व्यापारी बँक असो की RBI असो. तर आपल्याला RBI बद्दल कालच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. सगळ्यांनी खूप चांगला उदंड प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की मुलांपर्यंत अजून माहिती पोहोचावी यासाठी पुन्हा एक व्हिडिओ बनवत आहे. तरी सर्वांनी मागील व्हिडिओला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आहे RBIचे कार्य. मग RBIचे कार्य काय? आता काल आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण RBIची स्थापना केली. आता RBIची स्थापना केल्यानंतर RBIला काही कार्य देण्यात आले आणि त्यामध्ये RBIचे कार्य काय हे आपण आज बघणार आहे. मग RBIचे कार्य काय आहे? तर पहिलं कार्य RBI ॲक्ट 1934 नुसार तिला काही कार्य देण्यात आलेलं आहे. आणि पहिलं कार्य आहे तिचं वालं परंपरागत कार्य. दुसरं कार्य तिच्याकडे देण्यात आलेलं आहे पर्यवेक्षणात्मक कार्य. आणि तिसरं कार्य आहे प्रवर्तनात्मक कार्य. आता ही 3 कार्य तिला पार पाडावे लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहे परंपरागत कार्य. आता परंपरागत कार्य म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले पाहू की तिला परंपरागत कार्यामध्ये चलन निर्मितीची मक्तेदारी RBI कडे आहे. दुसरं सरकारी बँकांची बँक म्हणून काम करते, म्हणजे सरकारची बँक म्हणून काम करते. तिचं तिसरं कार्य आहे बँकांची बँक म्हणून काम करते. तिचं चौथं कार्य आहे अंतिम ऋणदाता. पाचवं काम आहे पतनियंत्रण आणि किंमत स्थैर्य. त्याच्यानंतर पुढील काम आहे परकीय चलन साठ्याचा सांभाळ आणि विनिमय दर स्थैर्य राखणे. आणि अंतिम ऋणदाता ही तिची वाली परंपरागत काम आहे. मग आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं जर विचार केला तर हे काम आपले खूप महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर चलन निर्मितीची मक्तेदारी. आता चलन निर्मितीची मक्तेदारी, तर चलन निर्मितीची मक्तेदारीचा जर पॉइंट आपल्याला समजावून घ्यायचा असेल तर 1 रुपये व 1 रुपयाची नोट आणि इतर नाणी वगळून सर्व चलन निर्मितीचा एकाधिकार म्हणजे छापण्याचा अधिकार RBI कडे आहे. सर्व चलन निर्मिती. आता RBI चलन निर्मितीसाठी 1929 पासून तर 1957 पर्यंत प्रमाण निधी पद्धत वापरत होती चलन निर्मितीकरिता. आता प्रमाण निधी पद्धत मध्ये काय व्हायचं तर 40% भाग सोन्याच्या स्वरूपात ठेवून चलनाला आधार दिला जात होता. किती टक्के भाग ठेवायचा? 40% भाग. पण केव्हा? 57 पर्यंत. आता 57 पर्यंत 40% भाग सोन्याच्या स्वरूपात ठेवायचे. नंतर 57 पासून किमान निधी पद्धत हे महत्वाचं आहे, कारण किमान निधी पद्धतीवर एक प्रश्न घेतलेला आहे आयोगाने घेतलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक प्रश्न यावर घेतलेला आहे. आणि आता तर किमान निधी पद्धत मध्ये काय करतात तर 200 कोटी रुपयाचे सोने
म्हणजे 200 कोटी रुपयाची रक्कम आपल्याला तिथं ठेवावी लागते. आणि या 200 कोटीने डिव्हाइड कसं केलेलं आहे, तर याला किमान निधी 200 कोटीचा किमान निधी तिथं ठेवावा लागतो. आणि 200 कोटीचा किमान निधीमध्ये 115 कोटीची सोने, 115 कोटीचं सोनं आणि 85 कोटीचे परकीय 85 कोटीचे परकीय कर्ज रोखे हे आपल्याला ठेवावं लागते. तर आपल्याला आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता की आपल्याला परकीय कर्ज रोखे किती कोटीचे ठेवावे लागते, तर ते ठेवावे लागते 85 कोटीचे. आणि सोने किती कोटीचे ठेवावे लागते, तर ते ठेवावे लागते 115 कोटीचे. महत्वाचं आहे, हे दोन आकडे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चलन निर्मितीची मक्तेदारी त्यांच्याकडेच आहे, हा पॉइंट तर आपण समजावून घेतलेला आहेच. दुसरा पॉइंट आहे आपल्याला सरकारची बँक म्हणून काम करते. दुसऱ्या पॉइंटमध्ये केंद्र सरकारची बँक म्हणून आरबीआय काम करतेच, पण एखाद्या राज्यासोबत करार करून ती राज्य सरकारची ही बँक म्हणून काम करू शकते. तर दुसरं त्याच्यानंतरचा पॉइंट आपला आहे की ती बँकांची बँक म्हणून काम करते. आता बँकांची बँक म्हणून आपण आरबीआयलाच म्हणतो की बँकांची बँक म्हणजे कोणती, तर आरबीआय. पण आरबीआय बँकांची बँक कशी आहे तर ते पाहायचं असेल तर आरबीआय काय करते, ज्या व्यापारी बँका आहे, व्यापारी बँकाकडे रोख CRR असते, रोख राखीव निधी, ज्याला आपण म्हणतो CRR. CRR काही टक्के रिझर्व्ह बँकेजवळ जमा ठेवावे लागते आणि त्या CRRचा म्हणजे रोख राखीव निधीचा सांभाळ रिझर्व्ह बँक करत असते. व व्यापारी बँकांच्या हुंड्या आणि वचन चिठ्ठ्याची पुनर्वटणी करून, हुंड्या आणि वचन चिठ्ठ्या याच्यावर काय करते, पुनर्वटणी करून त्यांना वित्तीय मदत करते. त्याच्यामुळे ती बँकांची बँकही झाली. त्याच्यामुळे सरकार केंद्र सरकारची बँक म्हणून तर आहेच, तर करार करून ती राज्य सरकारचीही बँक म्हणून काम करू शकते, म्हणून सरकारची बँक झाली. आता याच्यामध्ये तिसरा आहे पत नियंत्रण. आता आपण बघू की पत नियंत्रण याच्यावर प्रश्न नेहमी आयोग विचारते. ते कंबाईन बी मध्ये विचारू की कंबाईन सी मध्ये विचारू, पण प्रश्न यावर येते. आता पत नियंत्रणासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, कारण पत नियंत्रण हे सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे यामध्ये. आणि एवढं महत्त्वाचं टॉपिक आहे की याच्यावर आता जरी तुम्ही मागील पेपर चालले तरी यावर 5 ते 7 प्रश्न तुम्हाला आतापर्यंत तरी दिसेल. मग याच्यामध्ये पत नियंत्रण करण्याचं काम हे रिझर्व्ह बँक करते आणि पत नियंत्रण करण्यासाठी तिला पत नियंत्रणामध्ये 2 साधनाचा वापर ती करते रिझर्व्ह बँक. एक गुणात्मक साधनाचा आणि दुसरं संख्यात्मक साधनाचा. 2 साधनाचा वापर रिझर्व्ह बँक करत असते. तर यामध्ये संख्यात्मक साधनामध्ये काय आहे, तर संख्यात्मक साधनामध्ये आहे बँक दर, त्यानंतर CRR, त्यानंतर SLR, त्यानंतर OMO, रेपो रेट अँड रिव्हर्स रेपो रेट. हे संख्यात्मक साधन आहे. या संख्यात्मक साधनाचा वापर करून पत नियंत्रण करण्याचं काम रिझर्व्ह बँक करते. तसेच पत नियंत्रण करण्यासाठी गुणात्मक साधन सुद्धा आहे. कर्ज रक्कम आणि तारण यामधील गाळा ठरवणे, कर्ज रक्कम आणि तारण यामधील गाळा ठरवण्याचंही काम रिझर्व्ह बँक करत असतात. कर्जाचे नियमन, कर्जाचे रेशनिंग, नैतिक समजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई ह्या घटक ते करत असतात. तर याच्यावर आपण पुढील व्हिडिओज बनवणार आहे, कारण सर्वात महत्त्वाचं टॉपिक्स हे आहे. तर हे होते याचे कार्य. त्यानंतर परकीय चलन साठ्याचा सांभाळ करते. भारत सरकारला जो काही परकीय चलन साठा आलेला आहे त्या सगळ्या भारत सरकारच्या परकीय चलन साठ्याचा सांभाळ आरबीआय करते. किंमत दर व स्थैर्य राखण्याचं काम हे आरबीआय करतात. आणि आरबीआय हे अंतिम ऋणदाता असते. पुढचं आहे आपलं अंतिम ऋणदाता.
संकटग्रस्त बँकेला मदत करण्याचं काम RBI करते, म्हणून तिला अंतिम ऋणदाता सुद्धा म्हटल्या जाते. तर मागील व्हिडिओला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक शेअर कराल अशी मी मनापासून आशा बाळगतो. दहा मिनिटाचा झाला.